आमच्या गावात 34 रणजित सिंग निंबाळकर आहेत। तर निंबाळकरांना माझा प्रश्न आहे, त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे, त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत, ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे। माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत। माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की 34 नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर फलटणमध्ये आहेत, तर ते 33 कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागटिळक आणि शिंदे नावाची पीए आहे? लॉजिकचा प्रश्न आहे दादा, काय चुकीचं बोलते का? ते 33 कोण आहेत ज्यांच्याकडे शिंदे आणि नागटिळक नावाचे पीए आहेत? कारण पीए ठेवण्या इतकी औकात ती रणजित नाईक सिंह निंबाळकर यांचीच असेल। त्यांची का असेल? फार मोठी आसामी आहे। बरं झालं लक्षात आलं तुमच्यामुळे, किती मोठी आसामी आहे बघा। सांगितलं पाहिजे मी आपल्याला की किती मोठी आहे। अहो आपण साधा एखादा केक जरी तलवारीने कापला तरी आपल्यावर काय काय अलिगेशन येतात राजे हो। आता ह्याच्यात मात्र बघा तुम्ही, म्हणजे विशेष आहे। शस्त्र किती आहेत बघा, रिव्हॉल्वर किती आहेत, तलवारी किती आहेत, जंबिये किती आहेत। अरे काय तुम्ही कॉपीराईटचा विचार, काय भीती आहे या माणसाला? कुणाची भीती आहे? कशासाठी एवढ्या गन आणि एवढ्या बंदुका लागतात? रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एवढ्या बंदुका आणि एवढे सगळे शस्त्रास्त्र, एवढ्या तलवारी, एवढे जंबिये लागतात? एवढ्या गुप्त्या काय काय हत्यार आहेत ती? कुणी दिली असतील लायसन दिलेले आहेत का आमच्या भाचा योगेश कदमांनी? काय बघा काय असेल तर काय सांगता येत नाही, सध्या काही होऊ शकते। नाही, माझ्या भाच्यांवर माझा विश्वास आहे, चांगली लेकरं आहेत ती। हो, पण हे चेक करणं गरजेचं आहे। मग हे 33 कोण आहेत? 33 रणजितसिंह नाईक निंबाळकर कोण आहेत? त्यांच्यात कुणाचा पीएस शिंदे आणि नागटिळक नावाचा आहे का? दुसरी गंमत सांगते, ननावरेच्या वेळेला म्हणाले की ते फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, खासदार शब्द नव्हता। आता काय म्हणतात? आता फडणवीस असं म्हणतात पत्रात फक्त खासदार लिहिले, खासदार निंबाळकर कुठे लिहिले? काय कमाल आहे। म्हणजे फडणवीस साहेब म्हणजे अरे काय काय टॅलेंटेड माणूस आहे राव। एवढं टॅलेंट म्हणजे असं 7 म्हाताऱ्या साताना असं मीठ मोहरीन 7 वाटाची माती अशी ओवाळून टाकावी, एवढा हुशार माणूस आहे आमचा मुख्यमंत्री। असं नसते रे दादा, असं नसते। चला मान्य, मी दिलीपसिंह भोसले पाटलांचं हे